फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. लेकरांनो, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय किती संकट आलं तरी एवढे घट्ट करा. एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. कोणाची वाट पाहतात? अरे सोडून खाणारे खूप असतात, सोबत येणारे फार कमी असतात बेटा. म्हणून तुम्ही स्वतःला सबळ करा. हे टॉक शो सांगते की तुमच्यातली ऊर्जा जागा करा. तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचा. तुम्ही नर्वस होऊ नका, कोसळून जाऊ नका. उद्याची पहाड तुमची आहे बेटा, उद्याची पहाड तुमची आहे. दुःख कळलं पाहिजे रे. जब वो आए तो चेहरे पे रख रखाव था, मगर वो नहीं देख सके जो मेरे दिल का घाव था. तुमचे घाव कळले पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्यासाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमीवर फुंकर घालायला शिका रे बाळ. त्याच्याशिवाय सुख नाही बेटा. सिंधुताई सपकाळ स्वतःसाठी जगली असती तर मेली असती. दुसऱ्यांसाठी जगायला लागले आणि माई झाले रे. पुनर्जन्म आहे माझा. देव आहे बेटा, विश्वास ठेवा. तुम्ही जर कोणाचं वाईट केलं नाही तर तुमचं वाईट कधीच होणार नाही याची खात्री देते मी. कुठल्याही संकटातून ती अज्ञानशक्ती तुम्हाला बाहेर काढेल, माझा भरोसा आहे. की घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, आणि मी तीच जगत होते, अनुभव हीच कात्रे. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. सिंधुताई सपकाळ ओळखीची माणसं खांद्या काढून जातात. स्वतःचे खांदे मजबूत करायला शिक. सुरेश भट मलाच म्हणतात असं मला वाटायचं, आणि ते पाठ पाहिजे रे.